हिवाळ्याची चाहूल लागली की कॉलेज शाळांना वेध लागतात ते सहलीचे। आणि कोल्हापुरातली अनेक पर्यटन स्थळं अगदी जवळ असल्याने कोल्हापूरला पर्यटक देखील पसंती देत असतात। सध्याच्या घडीला थंडी सुरू झालेली आहे आणि शाळेच्या सहली आता कोल्हापुरात येऊन धडकू लागलेल्या आहेत। वेगवेगळी पर्यटन स्थळं आणि वेगवेगळी पर्यटन ठिकाणांना ते भेट देत आहेत। इथं शाळेच्या सहली आलेल्या आहेत, काही कुटुंबासह आलेले आहेत, त्यांना भेटणार आहोत आपण। कोल्हापूरचं टुरिझम, कोल्हापूरचं पर्यटन स्थळ कशी वाटतात त्यांना, त्यांच्या काय रिॲक्शन आहेत त्यांच्याकडनं जाणून घेणार आहोत। जाणून घेऊया। सध्या आपण आहोत न्यू पॅलेस या ठिकाणी। काही राजवाड्यातून आलेले आहेत, काही राजवाड्यात निघालेले आहेत, त्यांच्याकडनं जाणून घेणार आहोत कोल्हापूरचं पर्यटन आणि इथल्या पर्यटन स्थळाबद्दल। चला जाणून घेऊया। मी नंदकुमार स्वामी प्रिसिजन इंग्लिश मीडियम स्कूलमधून सोलापूरमधून आलो आहे आणि आम्ही आता शाहू पॅलेसमध्ये आलो आहे आणि आता अजून पन्हाळा त्याच्यानंतरनं महालक्ष्मी दर्शन, त्याच्यानंतरनं ज्योतिबा, कनेरी मठ हे सगळं पाहणार आहोत। आणि खरंच कोल्हापूर खूप मस्त आहे, बघण्यासारखं भरपूर काही प्लेसेस आहेत। अजून काही बघावंसं असं वाटतंय पण आम्हाला टाईम नाही आहे सध्या, त्यामुळं एवढंच। धन्यवाद। शिक्षकाच्या भूमिकेत तुम्ही आहात, विद्यार्थ्यांना काय वाटते कोल्हापूरबद्दल, रिॲक्शन काय आहेत पर्यटन स्थळांच्या बाबतीत? भरपूर मजा करत आहेत सध्या आणि हिस्टॉरिकल प्लेस असल्यामुळं मुलांनासुद्धा आवडतं आहे आणि एन्जॉय करतात सध्या। माझं नाव केशव गणपत आगरे, सहाय्यक शिक्षक, माध्यमिक विद्यालय कुडोली परिसर, तालुका गुहागर, जिल्हा रत्नागिरी। आमची 2 दिवसाची सहल आहे। आम्ही आज पहाटे 2 वाजता निघालो। प्रथम आम्ही पन्हाळा पाहिला, त्यानंतर आता आम्ही महालक्ष्मी जाणार आहोत। त्यानंतर आम्ही ज्योतिबा केल्यानंतर आता इथं आलो आहे शाहू महाराजांची जी काही प्रतिमा आहे ती पाहण्याकरता। यानंतर महालक्ष्मी आणि नंतर रंकाळा, कोल्हापूरमधली युनिव्हर्सिटी जी आहे ती आम्हाला बघायची आहे। त्यानंतर संध्याकाळी आम्ही फराळ या ठिकाणी जाणार, तिथं मुक्काम असेल आमचा, तिथं त्या ठिकाणी मुक्कामाची व्यवस्था केलेली आहे। पहाटे उठल्यानंतर तिथलं जे धरण आहे, राधानगरी धरण, ते पाहिल्यानंतर कन्हेरी मठ, आणि कन्हेरी मठ झाल्यानंतर आम्ही पुन्हा परतीचा प्रवास आमचा सुरू असेल बांबवडे मार्गे। आम्ही पुन्हा पाली, रत्नागिरी, नंतर गुहागर असा आमचा प्रवास असेल। धन्यवाद। कोल्हापुरातले आपण पन्हाळगड पाहिलाय म्हणताय, काय सांगाल? अविस्मरणीय क्षण कोल्हापुरातले असेल तर काय सांगाल? काय लक्षात राहणाऱ्या कुठल्या गोष्टी पावल्या? पन्हाळामध्ये ती जी 3 ठिकाणं आहेत, तिन्ही आम्ही जे पाहिले, गोडाऊन एक, धान्याचं कोठार अतिशय अप्रतिम आहे। म्हणजे कल्पनेच्या बाहेरचं बांधकाम, त्यामधली ती रचना, धान्य टाकण्याची पद्धत, साठवण्याची त्या काळामध्ये, ऐतिहासिक काळामध्ये शिवाजी महाराजांनी रचलेली जी किंवा मांडलेली, त्यांनी तयार केलेली ती वास्तू, धान्य काढण्याची पद्धत, त्याचबरोबर आम्ही नंतर पुढे ते ठिकाण विसरलो मी, तबक उद्यान पाहिलं आम्ही एक। त्यानंतर जिथं तोफा टाकल्या गेल्या त्या ठिकाणी आम्ही गेलो होतो, 3 दरवाजा, तोही अतिशय छान आहे, बघण्यासारखं आहे। मुलं आमची खुश झाली पाहिल्यानंतर। मुख्य म्हणजे जे बांधकाम आहे त्या काळामध्ये केलेलं, म्हणजे आत्ताच्या काळात आपण जे इंजिनिअरिंग म्हणतो, स्थापत्यशास्त्र जे म्हणतो मराठीमध्ये, त्याच्यापेक्षाही कितीतरी पटीनं ते स्थापत्यशास्त्र आम्हाला अनुभवायला मिळालं। म्हणजे अप्रतिम आहे त्यांनी केलेलं ते बांधकाम त्यावेळेचं, 16व्या किंवा त्या शतकामधलं ते आहे। आणि आत्ता आपण पाहतो वर्षभरामध्ये एखादी इमारत कोसळते। हे जर कम्पेअर केलं तर न शिकताही त्यावेळेचं जे इंजिनिअरिंग आहे, स्थापत्यशास्त्र आहे, हे वाखाणण्यासारखं आहे किंवा विचार करण्यासारखं आहे, संशोधन करण्यासारखं आहे। इतिहासाची काही पण आपण इतिहासात परत गेल्यासारखं तर आश्चर्य वाटतं आणि खूप आनंद होतो, अभिमान वाटतो त्या इतिहासाचा आम्हाला। खरंच विहीर पाहिली तिथली, म्हणजे इतक्या उंचावरती पाणी, आणि मग शिवाजी महाराजांनी त्यावेळेला वापरलेली ही ज्या काही कल्पना आहेत, म्हणजे पाण्याचं ठिकाण शोधून जे किल्ले मांडले, हे फार छान आहेत। अभिमान वाटतो शिवाजी महाराजांचा आणि इतिहासाचा। धन्यवाद। कसं कोल्हापूर कसं आहे? एक नंबर आहे, फर्स्ट क्लास आहे। फर्स्ट क्लास आहे। काय काय फिरला? आता पहिला याच आहे, सोलापूरवरून आला आताच। काय एंट्री करताना भारी वाटलं तुला? म्हणजे बघण्यात असं होय, हां, फर्स्ट क्लास आहे म्हणालायस की तू? मग
काय काय दिसता फिरणार? वरनं दिसता काय काय फिरणार? ज्योतिबा किल्ला पॅलेस पॅलेस किल्ला पन्हाळा किल्ला कुठली शाळा आहे तुमची प्रिसिजन इंग्लिश मीडियम स्कूल आणि गाव सोलापूर सोलापूर किती दिवसाची सहल आहे तुमच्या आमची दोन दोन दिवसाची हो. मग 2 दिवस जल्लोष आहे म्हणा दोन दिवस जल्लोष जल्लोष प्रवासाला तुमच्या शुभेच्छा थँक्यू वा कोल्हापूर कसं वाटलं तुला एक नंबर तर या होत्या इथल्या पर्यटकांच्या प्रतिक्रिया. काहींना वाटते आम्ही इतिहासाची पानं चाळायला लागलोय, काहींना वाटते कोल्हापूर असंच पाहत राहावं, काहींना इथला तांबडा पांढरा रस्सा भुरळ घालतोय. तुम्ही काय कोल्हापूरमध्ये फिरत असाल, बघितले असतील पर्यटन स्थळं, तुम्हाला कसं वाटते कोल्हापूर आम्हाला कमेंट करत नक्की सांगा.